हे नमस्कार मंडळी, मी विक्रांत. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. आजच्या गोष्टीमध्ये आपण चाललो आहेत एका फोर्ट वरती. थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल, हरिहर फोर्ट. नाशिकला जायचंय. मी आता आहे कर्जतला. कर्जत वरून जायचं मला कल्याणला, आणि कल्याण वरून आहे आपली एक्सप्रेस वंदे भारत, त्याच्याने जाणार नाशिकला आणि त्या इथून करणार ट्रेकला सुरुवात. तर निघूया. बघा माझा प्रवास. आणि पाऊस पडतोय यार. आणि जसं आणले मी जॅकेट आणलेलं आहे, पण आता इथं घालून का उपयोग नाही ना. कर्जतला आहे. आता नको भिजायला ना, आपल्याला वर जाऊन भिजायचंय. चला. तर एक झालेला आहे प्रॉब्लेम. माझी लोकल होती 5:50 जी माझ्याकडून झालेली आहे मिस. पण हे आहे कर्जत, आणि कर्जत मध्ये थांबतात एक्सप्रेस. तर एक लातूर एक्सप्रेस आहे जी मला कल्याणला सोडते 7 वाजता, आणि वंदे भारत आहे 7:12. आता या 12 मिनिटाचा खेळ आहे. त्याच्यामध्ये जर मी फसलो तर मला वंदे भारत एक्सप्रेस मिळणार नाही. पण करूया प्रयत्न, आणि जर नाही मिळाली तर मग मला सगळं शोधावं लागेल, नेक्स्ट ट्रेन कुठली आहे, काय आहे, आणि बघू काय पुढचा प्लॅन. पण आता निघूया, बघूया की ट्रेन कधी येते. ट्रेन जेवढी लवकर येईल तेवढं मी लवकर पोहोचेन. फायनली ट्रेन निघाली आहे. वाजलेत किती मला तर बघावं लागेल. माझ्या हातात मोबाईल आहे त्यामुळे मला काही कळणार नाही, पण ट्रेन निघाली. 7:25 झालेली आहेत, आणि एकदम इझी मला मिळणार आहे वंदे भारत एक्सप्रेस. हे इंडिया आहे, गाड्या लेटच असणार, काही इथं टायमावर होणार नाही. आपणच आपल्या देशाला शिव्या घालायच्या, पण त्याच्यामुळे चांगलं आहे आपल्याला ट्रेन मिळते गाड्या लेट असल्या कारणाने. तर आता येईल गाडी. आणि ट्रेनमध्ये आहे माझा मित्र, माझ्या ऑफिसमधला मित्र स्टॅनली. तो पण माझ्या सोबत येणार आहे, आणि तो येतोय मुंबईवरून. तर तो गाडीत बसलाय, तो पण येणार. तो आणि मी सोबत जाणार आहोत पुढे. फायनली पोहोचलोय स्टॅनली. इथून लेट तर झालेली आहे 7:30, 7:30 झालेली आहे. आता गाडी निघेल कधी माहीत नाही. तर लगेच निघेल ना? लगेच आहे. 2 मिनिट्स. मस्त त्यांनी माझ्यासाठी ठेवून दिलेलं आहे ब्रेकफास्ट. पाण्याची पण बॉटल आहे. पाण्याची बॉटल आहे. चला भेटू पुढे. आता वंदे भारत मध्ये एसीचा फ्लोअर नाहीये, मला गरम होत आहे. चहासाठी गरम पाणी. चहा याच्यात गरम पाणी, सॉरी याच्यात नाही, गरम पाण्यामध्ये टाकायचं की चहा रेडी. फ्री आहे का? नहीं है ना, चॉकलेट फ्री नहीं है. स्पीड कैसा है? स्पीड वहाँ पे 105 तक गया. 105 ऐसा एकदम नॉर्मल है. अरे गरम पाणी आलेला आहे स्टर करने का. अरे कलर तो आ गया ब्रो. चहा रेडी आहे. आता मला टेस्ट करू. असणार चांगलंच असणार. छत्रपती शिवाजी महाराज एक नंबर. वंदे भारत एक्सप्रेस. Artlist.io. फायनली वंदे भारत मधून उतरलो नाशिक रोडला. आता नाशिक वरून जायचं हर्षेवाडी. हर्षेवाडीला एकतर जाते बस, कॅब किंवा ऑटो, जी काही मिळेल त्याच्याने जायचं. Licensing reimagined. नाशिकचं क्लायमेट एवढं भारी आहे, मस्त आहे. ना जास्त ऊन आहे नाही पाऊस, आणि आम्हाला असंच क्लायमेट हवं होतं. पण आता आम्हाला नाही मिळालं ब्रिज. आता एक लास्टला
ही आहे, त्या साईडला ब्रिज आहे, तिथून जाणार बाहेर आणि तिथून चौकशी करणार. इंजिन आलेलं आहे, खूप आवाज येणार आहे, मी तुम्हाला नंतर बोलतो. फायनली तर माईक लावलेला आहे ऑडिओ क्वालिटीसाठी. खर्च केलाय ही ब्लॉग साठी, माईक वगैरे घेतलेला आहे. आता अरे बघ इथं लिहिलंय शहर बस स्टँड कडे जायला. इथे कशाला ओरडतात काय माहिती. अरे यहाँ पे एस्केलेटर है भाई, हम लोग एस्केलेटर के सिवाय कभी जाते नाही. वहाँ एस्केलेटर चाहिए. आता आम्हाला बघायचंय बस त्र्यंबकेश्वर साठी आणि हर्षवाडीला जायचं. हर्षवाडी पासून मग ट्रेकला सुरुवात. नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर मिळाली बस. 245 नंबरची बस आहे. तर त्र्यंबकेश्वर वरून आम्ही गेले रिक्षा आणि आता आम्ही जाणार आहोत हर्षवाडी, ज्याला बेस्ट लोकेशन आहे तिथे, आणि मग त्यातून जाणार ट्रेकिंगला सुरुवात. तर फायनली आम्ही रिक्षेतून उतरलो आणि आता चाललोय ट्रेक करत, चालत जाणार वरती. आणि मग नंतर मेन जो आहे ट्रेक, म्हणजे जो हे स्किड आहेत, तो आहे थोडा वरती. तर बघू आता, जाऊया कसं होतंय. माझा पहिलाच आहे प्रयत्न, पण करू काय, ते एवढं मोठं नाही वाटत आहे मला, करू शकतो मी. चल, हे बघा काय लिहिलं आहे, अरे फिजिकली फिट. तुम्ही जर फिट असाल तरच वरती जायचे, नाहीतर त्याची काही गरज नाही. आपल्याला काही स्टंट करायचे नाही आहेत. पण मी तर तुम्हाला माहिती आहे की मी किती फिट आहे तो, त्यामुळे चाललो आहे वरती. आपण फिट आहे, फिटम फिट. त्या इथून स्टार्ट केलं होतं बरोबर 12 वाजता. आता बघूया आपण किती वेळ लागतो वर जायला. मी तर थोडा स्लो आहे, पण बघू. आणि हा आहेच मागे, कुठे गेला हा बघ, तो पण आहेच. बघू आता किती वेळ लागतो दोघांना. हरिहरगड तुम्ही बघू शकता. मला आत्ताच किती आलाय घाम, बापरे एवढं आलोय खाली, बापरे बाप, काय सांगू तुम्हाला. आणि आता इथे हे असं वॉटरफॉलचं पाणी आहे, किती वाटते ना, बापरे. तर फॅनली जर मस्तपैकी फटाफट चाललं आहे, तर मला आत्ता माझी लायकी समजते की मी किती ट्रेक करू शकतो. बापरे पूर्ण घामाघूम झालो आहे. हां, आणि मी काय करतोय, मी जरा शोधतोय की असं छोटे छोटे स्टेप्स कुठे मिळतील. हां, बापरे बाप. आणि मग हळूहळू चाललं. तुम्हाला माझ्या ब्रीथिंगवरूनच समजत असेल किती थकलेलो नाही आहे मी. बाकी मजा येते. आणि अजून आपल्याला टॉपवर जायचं आहे. बघू किती वेळ लागतोय. आता वाजलेले आहेत 12:28. माझं म्हणणं आहे की तुमच्यामध्ये जास्तीत चरबी असेल ना, म्हणजे फॅट्स, घेऊ नका. हे हार तर मानणार नाही आहे, पण खूप दम लागतो आहे. आम्ही अजून अर्धा पण नाही आलो आणि आपल्याला जायचं तिथे वरती. बापरे बाप, खूप डेंजरस आहे हा ट्रेक. आता पाण्यामधून वाट काढत निघायचं, फुल जंगलातून चिखलातून वाटा काढत वर जायचं. पूर्वीची लोक कशी जात असतील काय माहिती. ना शूज ना, म्हणजे त्यांचे असतीलच म्हणा शूज वगैरे किंवा काय चप्पल वगैरे, पण हो हे बघा नुसतं चिखल आणि माती दगडी बस. तर आपण असं आता निघूया.
थोडं साईडने एकदम स्लिप होत आहे, पण ठीक आहे. हो बघा. अरे हो जाने दे, शूज खराब. चलो. मी दमलेलो नाही आहे, मला दम लागतच नाही असं वाटायचं मला. अजून हाफ पण नाही झालं, हाफ, आणि मी इथं लोळायला लागलो. तर माझ्या मते 10 मिनटाचा ब्रेक बनतो यार, आणि खूप ऊन आहे, पेटतो वरती थोडं. अर्धा घंटा बाकी है. हा, ऊन पण जाम आहे यार. बंद करा. ये सब ठीक है जो भी बोला, पेन वेन, लेकिन ये पेन लेने के बाद जो गेन सामने का व्यू देखो भाई. भाई सामने का व्यू देखो बस. देखो तो. ओह माय गॉड. इसको बोलते व्यू. इज दिस वर्थ नाउ? ओह माय गॉड. A few moments later. अच्छा कसा ब्रेक हो गया. मी का हिंदीमध्ये बोललो, मला मराठीत बोलायचं आहे. मस्तपैकी ब्रेक घेतलेला आहे. थोडं हार्टबीट जे आहे ते थोडा डाऊन झालेली आहे. थोडं पाणी पिऊन निघतो. पण हा जेव्हा मी आराम करून जेव्हा उठलो ना, आणि हा जो पूर्ण जो नजारा आहे हा, तो पाहून मन प्रसन्न झालं, प्रसन्न. आणि मला ना काय समजत नाही ते काय आहे तिथं टोकाला, काय ते मला नाही माहीत, पण ते पण मस्त वाटतं. माझ्या मते असं काहीतरी आहे ना, थोडं नागाचं असं फणासारखं काहीतरी आहे. तुम्ही या, मग कळेल तुम्हाला. आणि त्याच्यासोबतच हा रस्ता आहे ज्यातून ते बघा वरती जायला मी सज्ज झालेलो आहे. पुन्हा ती एनर्जी मी मिळवलेली आहे, आणि पाणी पिऊन जातो. शेवटचा घेतला ब्रेक, खाली थोडं पिलं, पाणी वगैरे पिलं. आणि आता इथून जो मेन ट्रेक आहे, जो अवघड हार्ड जो ट्रेक आहे, हा बघा, हा तर रेडी आहे. इथून वर जायचं आहे पायऱ्या चढत, आणि त्या इथे पण आहेत अजून सेम एवढ्याच. पण एवढा ब्रेक घेऊन थोडंसं आलो तरी पण लागतो एकदम. म्हणजे विचार करा किती स्टेप आहे, आणि हवा एकदम थंडगार आहे, बरं वाटतं. आणि अशीच राहो. मी तर म्हणतो थोडासा पाऊस असला असता ना अजून मजा आली असती. कारण हा जो घाम येतो ना, घाम येऊन जी तुमची ताकद, क्षमता सगळी निघून जाते. त्यामुळे सारखं सारखं तुम्हाला पाणी प्यावं लागतं. पण ठीक आहे, इथून चालू करायचं. कुठे रे? हो, इथून चालू करायचं. हा तर निघाला आहे वरती. भेटूया. हे बघा काय नजारा आहे. वाव. इथे थोडं थांबवलंय कारण त्यांना वर जाऊन देतील. मग आम्ही हा जो ग्रुप आहे अख्खा, हे सगळे नंतर वर चढतो. थोडा अवघड आहे हा भाग, बाकी मग चढू. बघू आपण, होऊन जाईल. त्यात एक माणूस आहे सरकारचा, तो काय बोल मेगा फोनवरून सगळ्यांना कंट्रोल करतोय. आणि स्टॅनू, स्टॅनू, कितना एनर्जी है.
मेरा उससे आधा समझून घ्या. A few inches later. स्टैनो अभी लीड करेगा ऊपर यहाँ पे. भाई करून तर राहणारच, जाऊन तर राहणारच. एकदा ठरवलं ना आपण का विषय संपला. जाणार म्हणजे जाणार. व्हॉलंटियर आहे. हा, अच्छा आहे का? हा, इथे सगळे सरकारची माणसं आहेत. सरकार की रहेगी ना येतो हां गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची माणसं आहेत. ते सगळे एकदम मस्तपैकी मॅनेज करतात. थोड्या थोड्या म्हणजे लोकांना वर पाठवतात. आणि आम्ही पुढे, आम्ही लीडर टॉपचे, माहिती तर आहेच तुम्हाला, त्यामुळे टेन्शन नाही. हा चला आता खरा जो आहे ना ट्रेक तो हाय. अच्छा अच्छा उतरणार पण आहेत का आता? अच्छा ओके. आता लोक खाली उतरतील आणि मग आम्ही वर जाणार. हा खूप काय सोडा ना, तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. हॅलो. आता उतरा बाबा तुम्ही. कसं होतं? एक मिनिट दादा. हा थोडा आराम से. चल आनंद भाऊ. भीती वाटते. खूप गर्दी आहे पुढे. हा ना. ओके नाही बघा खाली, बघा तुम्ही खाली, बघा खाली, बघा खाली दिसते का? पाय सटकला का डायरेक्ट स्वर्गात. हो जाताना जाऊ का? नाही नाही येऊन राहिले घेऊन राहिले. येऊन राहिले. मग बसायचं खाली. आणि इथं लोक येतात उतरतात आणि एक खूपच डेंजर, त्यामुळे पहिले यांना उतरू द्या मगच मी चढतो. अभी कुछ नहीं, अभी अपने पास है ना यहाँ पे, अपने पास सेफ्टी क्या बोले रेलिंग जो भी है सगळे आपल्या इथं सेफ्टी आहे. असं जायचं डायरेक्ट, असं जायचं. त्यामुळे अवघड आहे, फुल अवघड ट्रेक आहे हा. बापरे. फायनली पाऊस येतोय, थंड वाटणार आता मस्त. शे फायनली थोडा आलो, अजून आहे. हो अजून आहे, थोडा जरा ब्रेक घेऊया. A few moments later. ब्रेक घेऊन झालाय. आता एक शेवटचा थोडासा छोटा आहे ट्रेल, तो पूर्ण करूया. तो पण आहे थोडासा डिफिकल्टच आहे, असा आहे. कुठून जाऊ? इथून इथून जाऊन इथून इथून. हा अरे आलो आपण माझ्यामध्ये. भैया के चैनल को सब्सक्राइब कीजिए. मराठी आलोय, थोडस आलो टॉपला. पण एक लास्ट आहे जो मेन आहे ना फोर्ट, तो तिकडे पुढे गेला. तो तिकडे फ्लॅग तो मेन आहे, महाराजांचा फ्लॅग आहे तिकडे, झेंडा. तिथं जाऊन मग रिटर्न चहा बिस्किट मॅगी सगळं खाणार आहे. काय रे? हो. थोडं निघू पुढे अजून. आधी हा मस्त नजारा घ्या बघू. हे बघा क्लाउड्स बघा, वाव. आणि आता लवकरच इथे येणार आहे पाऊस. बघा जबरदस्त नजारा. हा
रोजचं घर ऑफिस ती लोकलमधली गर्दी, रोजचा तो प्रवास, याच्यामधून थोडा वेळ काढून या काय बोलतात निसर्गरम्य ठिकाणी आलो आहे. आणि हे ॲक्च्युली अजून फोर्ट जो आहे तो अजून त्या साईडला आहे, पण या इथे येऊन जी मनाला शांतता मिळाली आहे ती मला कुठेच मिळाली नाही. आणि याचं सगळं श्रेय हा माणूस बसला ना याला जातो. त्याने मला केलं मोटिवेट, चल 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 म्हणून मी आलो. आणि एक आपल्याला आपली क्षमता पण समजते. मी थोडासा सेंटी झालो, थोडा सेंटी मी इथे येऊन. कारण का एवढं मी चढून आलो ना, आणि आता मला हे दिसतोय, फूड दिसतोय, मला वाटतं काहीच नाही, आता आलोच. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने वेळात वेळ काढून आहे ना इकडे या. खरंच निसर्गाशी हे एकरूप व्हा, खूप बरं वाटतं आणि मन येते भरून. अजून वर जायचंय, वरती अजून जाणार आणि त्यातून पण करणार आहे व्हिडिओ मी. बोलो बस. हर महादेव, हर हर महादेव. एक नंबर एक नंबर एक नंबर. खूप आराम केला. आता शेवटचा टप्पा गडावर. करना ही है. थँक्यू. ओके. विकी यू डिड इट. यहाँ से फायनल. या भावाने आपली मदत केलेली आहे. और भी ऊपर है. चालू है ना. हाँ हाँ हाँ, थोड़ा जंप करना पड़ेगा अपने आप को लिफ्ट करके बस. आ गया फाइनली. बाप रे. फाइनली. भाई 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 भाई. आई नो बोला. फायनली अचीव द टार्गेट. अचीव द टार्गेट. पण आता प्रॉब्लेम असा आहे, उतरायचं कसं फार डिफिकल्ट आहे. ॲक्च्युली मला वाटलं स्टेप्स असतील, पण स्टेप्स नाही आहेत. आता प्रॉब्लेम लेंगे. सही तरीके से अगर एंजॉय करना है तो यहीं पे आओ. आना पड़ेगा आना भाई. पड़ेगा. हाँ यहाँ झंडे पे आके दिखाओ. एक नंबर एक नंबर. हर हर फायनली टॉप वरती आलो. आणि टॉप वरती ऍक्च्युली असं काही नाहीये, जस्ट फक्त हा सर्वात मोठा हे दगड आहे टॉपला, एवढंच. आणि माझं म्हणणं आहे, जर ना तुम्ही खालून आलेत त्या स्टेप चढून, हा त्याच्याहून थोडासा डेंजर नाही म्हणता येणार, थोडा अवघड आहे बस. पण मस्त मस्त. आता प्रॉब्लेम असा की निघतोय, उतरायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण फ्रेंडली आहे तर मला थोडी हेल्प करेलच तो उतरवायला. पण बघू आता परतीचा प्रवास सुरू. भेटूया डायरेक्ट खाली. आता मी काही दाखवत नाही. बाय. तिथे होतो टॉपला. फक्त तो हा जो भाग आहे ना, हा भाग थोडा डिफिकल्ट आहे. म्हणजे ते एवढा पण नाही आहे डिफिकल्ट, पण त्यातून आलो. आणि आता असं जरा चाललो आहे, समजतो की हे ग्रीनरी आहे, गवत आहे, आणि तिथे काहीतरी आहे ते बघायला चाललो आहे. बघूया तिकडं काय आहे. आणि बाई, ये मौसम का जादू है मितवा. आणि पण क्लाउड्स बघा ना यार, फक्त क्लाउड्सच आहे ना, पण इथे इतका पाऊस बिऊस येत नाही अजून. जरा मस्त पाऊस पाहिजे, धो थोडासा. जो आपला हे थकवा जो आहे तो लगेच निघून जाईल असं वाटतं मला. तर प्लीज कोणतरी कॉल करा यार. पाऊस नाही, हे काय फालतूगिरी करतो मी. चला बाय बाय. भाई पूर्ण फॉग होत चाललेला आहे.
आणि असा नजारा मी यार खरंच सांगतो मी तुम्हाला, मी माझ्या आयुष्यात कधीच अनुभवला नाही असं दुकाने. आणि एक राहून गेलं, ॲक्च्युली मी ठरवलं होतं वंदे भारतमध्ये ना बिस्किट मिळाले होते. तुम्हाला आठवते मी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये. हे बिस्किट बोललो मी वरती जाऊनच खाणार. तशी भूक नाही पण फॅमिलीला लागली भूक आणि आम्ही आता तो बसून खाणार आहोत. याच्यात 2 आहेत बाय द वे, 2 आहेत. तर हा आणि मी मिळून खाणार एक एक. चला फायनली मस्त एक मिळालं दगडावर बसून बिस्किट खातो. एक बिस्किट तुटला आहे तो मी खातो. ये ले बाबा नीचे वाला. मेरे पास पार्ले जी भी है. नहीं रुक, ये वाला ले पीछे वाला. फायनली आम्ही वंदे भारतचा बिस्किट खातोय गडावर. आई ठरवलं म्हणजे ठरवलं, आपला विषय वेगळा आहे. आपला नाद नाही करायचा कधी. हा ब्रँडेड मॅक ब्रिटिश. कचऱ्यातच टाका नाल्याकांनो. इथंच हा फेकू नका. बाय. जर कुठल्या गडावर आलो, किल्ल्यावर आलो, बॅग येतो म्हणते ना बॉस, हे तो मॅन्डेटरी आहे. एक सेल्फी पण टाकायचं मला इंस्टाग्रामवरती. असं ते सेल्फी टाकू नये, मॅन्डेटरी सेल्फी नाही आहे, सेल्फी नाही म्हणत, जे काय असेल ते, पण ते पण टाकायचं. आणि मस्त गरमागरम मॅगी. हा हा हा. असं कुठे आलं गड किल्ला मॅगी खायचंच. काय गो, फक्त पैसे ठेवा खिशात. मॅगी खायचो काही हो. चला आता आपण निघूया. इथे थोडं स्लिपरी आहे पण वी कॅन मॅनेज. आणि आपल्याला मॅनेजच करायचं, नाही तर डायरेक्ट कुचूक. जास्त स्टेप्स याच बघून घ्या. आता जाताना एकदम हळू. ते येताना आलो फास्ट जरा येतं, पण आता जाताना हळू. असं आहे डायरेक्ट खाली. बघितलंच आहे तुम्ही. हे बघा, हे उतरलो आता आणि अजून जरा थोडंसं खाली उतरायचं आहे. हा फायनली खाली आलो आहोत आणि आता इथून घरी सरळ. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण यायतच संपवूया, कारण बॅटऱ्या कॅमेराच्या आणि हे मोबाईलच्या दोन्ही आहेत डाऊन. त्यामुळे आता काही शूट करता येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माहिती असेल तर माझ्या कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे. मला हे बोलायला कशाला लावताय, करून टाका. चला बाय बाय.